नमस्कार, अनालायझरमध्ये आपलं स्वागत. मी आहे सुशील कुलकर्णी. आजचा व्हिडिओ करताना तुम्हाला एक वेगळेपण जाणवत असेल, ते म्हणजे हाफ शर्टवर मी जॅकेट घातलं आहे. हाफ शर्टवर जॅकेट घालणारी माणसं जराशी विरळ असतात. त्यापैकी एक आहेत सध्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड. भागवत कराडांचं राज्यमंत्री होणं, केंद्रात राज्यमंत्री होणं हे अनेकांच्यासाठी डोळे विस्फारणारं ठरलं आहे आणि ते एका मोठ्या वादाचं कारण देखील ठरलेलं आहे. डॉक्टर भागवत कराडांना ही संधी मिळेल का असा प्रश्न अनेकांना वाटत होता. त्याऐवजी प्रीतम मुंडे यांना मंत्री केलं जाईल असं वाटत होतं, पण अचानक डॉक्टर भागवत कराड यांचं नाव पुढे आलं. डॉक्टर भागवत कराड वर्सेस मुंडे परिवार असाही सामना रंगवण्याचा प्रयत्न होतो आहे. सामनामधून हा खतम करण्याचा डाव अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. पंकजा मुंडे नाराज असल्याचं 2 दिवस माध्यमांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांनी पुढे येऊन आपण नाराज नसल्याचंही सांगितलं. यात मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, ते म्हणजे एका जत्रेत देव म्हातारा होत नसतो की एका लुगड्यात बाई म्हातारी होत नसते. एखादा प्रसंग घडला म्हणून ते सगळं संपलं असं राजकारणात कधीच होत नसतं. त्यामुळं कोणीही हे संपलं, हे समाप्त झालं, अध्याय संपला अशा स्वरूपाच्या कल्पना करणं हे हवेत इमले बांधण्यासारखं होईल. पंकजा मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा जो भाजपतला सामना आज आपल्याला दिसतो आहे, जे चित्र रंगवलं जातं आहे, ते तसं आहे का हा प्रश्न आहे. वरकरणी किंवा प्रत्यक्षात बघितल्यावर असं दिसतं की हा असा सामना रंगतो आहे. पंकजा मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही वादाच्या काही गोष्टी आहेत. या वादाच्या गोष्टी राज्यातल्या नेतृत्वाचा पर्याय म्हणून आहेत की अन्य कोणत्या कारणामुळे आहेत हेही स्पष्ट झालं पाहिजे. तर राज्यात देवेंद्र फडणवीसांना पर्याय म्हणून पंकजा मुंडेंकडे बघितलं जातं असं म्हणून हा वाद आहे का, तर अजिबात नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे आत्ता, मागे आणि पुढे काही वर्ष महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, भाजपचं नेतृत्व करतील हे जवळपास सगळ्याच नेत्यांना स्पष्ट आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस असतानाच्या काळामध्ये दुसरं कुणी नेतृत्वासाठी पुढे येईल हा वाद असूच शकत नाही. मग हा वाद आहे तरी कुठे, तर जिल्हा स्तरावरती ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टीत पंकजा मुंडे यांना स्थान हवं असं पंकजा मुंडेंच्या समर्थकांना वाटतं. सन्मान हवा, स्थान हवं, विचारलं जावं. पण भाजपच्या राजकारणात तसं होताना दिसत नाही. हीच अडचण आहे आणि हेच वादाचं कारण आहे. आता जरा आपण बघूया की पंकजा मुंडे यांना राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न होतो आहे, यासाठी कोणकोणती गोष्टी लागू पडत आहेत. क्रमांक 1, पंकजा मुंडे यांचा 2019च्या निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात तब्बल 35,000 मतांनी पराभव झाला आणि हा पराभव करण्यात भाजपचेच नेते सहभागी होते असाही आरोप आहे. दुसरी घटना घडली ती पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल आणि विरोधी पक्षनेते पद दिलं जाईल अशी अपेक्षा समर्थकांच्या मधून व्यक्त होऊ लागली. पण पंकजा मुंडे यांच्याऐवजी रमेश कराड यांचा नंबर लागला. इथेही कराड येत आहेत. रमेश कराड यांचा नंबर लागला. रमेश कराड विधान परिषदेवर गेले. आता वंजारी समाजातले कराड पंकजा मुंडे यांना रिप्लेस करून गेले असं वाटतं. तिसरी घटना जी घडली ती प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल असं अपेक्षित होतं, ते दिलं गेलं नाही. इथेही डॉक्टर भागवत कराड पुढे आले. इथेही कराड आहेत. इथेही डॉक्टर भागवत कराड पुढे आले आणि त्यांना मंत्रिपद दिलं गेलं. त्यामुळं वंजारी समाजातील नेतृत्व नव्याने उभं केलं जात आहे असा एक समज सार्वत्रिक होऊ शकतो. भागवत कराड आणि रमेश कराड यांना वंजारी समाजाचं म्हणून प्रतिनिधित्व मिळालं असेल तरी वंजारी समाजाच्या मधून हे नेतृत्व म्हणून विकसित होतील की नाही याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. समाजाचं एकसंघ नेतृत्व हे सध्या तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडेच जातं.
म्हणजे जर पंकजा मुंडेंचा पर्याय कोण बघायचा असेल तर धनंजय मुंडे यांच्याकडे जातं. आत्ताच्या घडीला तरी या समाजामधून दुसरं कुठलं सशक्त नेतृत्व पुढे येण्याची शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळं ओबीसी असा विचार करून हे करडांना मंत्रिपद दिलं गेलेलं असावं. आता यावरूनच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा यांचं राजकारण संपवण्यासाठीच हे सगळं घडवलं जात आहे असंही बोललं जात आहे. म्हणजे मी पंकजाचं राजकारण संपवण्यासाठी जे काही घडलं होतं, म्हणजे विधानसभेतला पराभव, विधान परिषद नाकारणं आणि मंत्रिपद नाकारणं, या 3 कारणांच्या आधारावर पंकजा मुंडेंना संपवण्याचा प्रयत्न असं म्हटलं जात आहे. त्यासोबत 1 आमदार आणि 1 मंत्री खासदार करणं हेही वंजारी समाजामधलं, यामुळं जास्त शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळे आपण अजून एक भाग बघूया. पंकजा मुंडे विधानसभेत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या कोर कमिटीवर कायम ठेवण्यात आलं आहे. म्हणजे त्यांची कोर कमिटी काढून घेण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे तिथे त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न काही झाला आहे अशी शक्यता नाही. उलट पक्षी पंकजा मुंडेंनी कोर कमिटी सोडण्याची भाषा केली होती, तरीही त्यांना कमिटी बहाल केलेली आहे आणि पंकजा मुंडे ही कोर कमिटीमध्ये सातत्यानं काम करताना दिसतात. पुढचा मुद्दा येतो. पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये म्हणजे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये केंद्रीय सचिव हे पद बहाल केलं गेलेलं आहे. त्यामुळं केंद्रातल्या भाजपमध्ये देखील पंकजा मुंडेंचं महत्त्वाचं स्थान कायम राहिलेलं आहे. पंकजा मुंडे यांना अधिकचं काम देत असताना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि अगदी लॉकडाऊनच्या कालखंडात सुद्धा मध्य प्रदेशात जाऊन पंकजा मुंडेंनी मध्य प्रदेश भाजपसाठी काम केलेलं आहे. म्हणजे 3 घटना अशा आहेत की ज्या पंकजा मुंडेंचं महत्त्व कमी झालंय असं दाखवत नाही आहेत, उलट त्या महत्त्व अबाधित आहेत असं दाखवत आहेत. आता प्रश्न येतो कुठे मग? म्हणजे 3 घटना एकीकडे अशा आहेत की जिथे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न वाटतोय, 3 गोष्टी अशा आहेत की जिथे महत्त्व शाबूत आहे असं वाटतं. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये की प्रीतम मुंडे यांना भारतीय जनता पार्टीच्या राज्य शाखेचा उपाध्यक्ष करण्यात आलेला आहे. म्हणजे सचिव आहेत, राज्याच्या उपाध्यक्ष आहेत, एका राज्याच्या प्रभारी आहेत. ही सगळी कामं यांच्यावर सोपवलेली आहेत. म्हणजे महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही. मग घोडं कुठं अडतंय? मग हे काय आहे तर समर्थकांच्या करवी येणारं पद ताईसाठीच आहे अशी आशा निर्माण होते आणि तसं वातावरण निर्माण केलं जातं. आणि जेव्हा यात ते पद नसतं, म्हणजे प्रत्यक्षात पंकजा मुंडेंनी कधी या पदाची मागणी केली आहे असं नाही आहे. म्हणजे मी त्यांना विचारत असतो नेहमी की तुम्ही नाराज आहात का? तेव्हा त्या एकच वाक्य बोलतात की मी कुणावर नाराज होऊ? मी नाराज होणं सोडलं आहे. माझे वडील गेले तेव्हापासून मी त्यांच्यावर नाराज होऊ शकले असते, बाकीच्यांवरती नाराज होणं सोडलं आहे. आणि नाराज का व्हावं हाही प्रश्न त्या विचारतात. ते खरंच आहे, हे नाराज का व्हावं असा प्रश्न आहे. म्हणजे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा अधिकाधिक वेळेला पसरवली जाते आणि त्यांच्याविषयी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. सोशल मीडियावरती हे खास करून होतं. देवेंद्र फडणवीसांच्या गटातून त्यांचे काही सोशल मीडियावरचे समर्थक पंकजा मुंडे विषयीच्या पोस्ट टाकतात आणि पंकजा मुंडेंचे काही समर्थक फडणवीसांच्या विषयीच्या पोस्ट टाकतात. आता पहिल्यांदा जर या सगळ्या समाज माध्यमांच्या खात्यांना तपासलं तर हे खरोखरचे समर्थक आहेत का हाही प्रश्न पडतो. म्हणजे तटस्थ व्यक्ती कोणतेही भाष्य करू शकतात, पण जे समर्थक म्हणून दावा केला जातो की समर्थक असा आरोप करतायत तेव्हा ते खरोखरचे समर्थक आहेत का? दोन्ही बाजूने याचा विचार करावा लागतो. एक तर पंकजा मुंडेंच्याकडून नाराज असलेली काही मंडळी फडणवीसांच्या गटामध्ये जाऊन बसली आहे आणि ती फडणवीसांची समर्थक बनली आहे. फडणवीसांच्या गटामधली त्यांच्यावरती काही लाभ न झाल्यामुळे नाराज झालेली मंडळी पंकजा मुंडेंच्या गटामध्ये येऊन बसली आहे आणि ती फडणवीसांना आपला शत्रू समजते आणि पंकजाचे समर्थक समजते. अशा व्यक्तींच्याकडून आपला स्वार्थ साधला न गेल्याचे व्यक्तिगत हेवे दावे समाज माध्यमातून निघत असतात. याचा अर्थ असाच्या असा मतभेदाचा सूर दोन्ही नेत्यांच्याकडे असतो असं अजिबात नसतं. म्हणजे मुळात राजकारणामध्ये कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र कोणीच नसतं. म्हणजे अगदी आपण गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत तपासून बघूया. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवलेले पहिले होते रमेश आडसकर, जे पुढे भाजपत आले आणि गोपीनाथ मुंडेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते बनले. गोपीनाथ मुंडेंच्याच विरोधात निवडणूक लढलेले सुरेश धस, जे पूर्वी भाजपत होते, मुंडेंच्या विरोधात गेले
आणि परत मुंडेंच्या बाजूने आले, म्हणजे तेही कधी कायमच्या विरोधात राहिलेले नाही आहेत. जयसिंगराव गायकवाड गोपीनाथ मुंडेंचे जिवलग मित्र, ते मुंडेंच्या विरोधात गेले, अगदी टोकाची टीका करू लागले. तुम्हाला आठवत असेल, जे माझ्या पिढीचे आहेत त्यांना नक्की आठवेल की गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात आम्ही टाळ वाजवणारे आहोत, कडी वाजवणारे नाही, अशी टीका केली होती. अगदी प्रमोद महाजनांच्यावरती जयसिंगरावांनी टीका केलेली होती. गोपीनाथरावांनी सुद्धा हे कसले छत्रपती, हे तर चित्रपती, अशा स्वरूपाची टीका केलेली होती जयसिंगराव गायकवाडांच्यावरती. तर हे अशा टीका होत राहिल्या, पण जयसिंगराव पुन्हा पुन्हा गोपीनाथ मुंडेंच्याकडे येत राहिले, पुन्हा पुन्हा दूर होत राहिले. अगदी धनंजय मुंडे जे रक्ताच्या नात्यामधले आहेत, ते धनंजय मुंडे सुद्धा गोपीनाथ मुंडेंच्यापासून दूर गेले. अमरसिंह पंडित असो किंवा अजून कोणी असो, प्रकाश सोळुंके असो, ही सगळी मंडळी मुंडेंच्या जवळ जात होती, येत होती. हा बदल होत होता. राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू अथवा मित्र नसतो. एक काळ होता विनायक मेटे पंकजा मुंडेंच्याही जवळचे होते, गोपीनाथ मुंडेंच्याही जवळचे होते, त्यांच्याही विरोधात होते. एक काळ आहे की हेच विनायक मेटे आता पंकजा मुंडेंचे विरोधक आहेत. हे बदल सातत्यानं राजकारणात सोयीनुसार होत असतात. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही असे मतभेद आहेत की जे कधीच संपणार नाही आहेत, अशी अजिबात स्थिती नसते. त्यामुळे जेव्हा जेव्हा काही मध्यमार्ग निघेल, जेव्हा जेव्हा राजकीय तडजोडी होतील, त्या राजकीय तडजोडीनंतर पुन्हा गाडी एकाच पटरीवरून चालत असते. किंबहुना राजकारणात अशा तडजोडी व्हाव्या अशासाठीच ही स्थिती आणली जाते किंवा आलेल्या स्थितीचा उपयोग करून घेतला जातो. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचा जन्म झाला आहे, त्या भाजपमध्येच वाढलेल्या आहेत. काही लोक म्हणतात की त्यांना पर्याय कोणता, तसं अजिबात नसतं. पर्याय जगात सगळेच उपलब्ध असतात. म्हणजे पंकजा मुंडेने ठरवलं तर काँग्रेस सोबत घेऊ शकते, शिवसेना सोबत घेऊ शकते. पुन्हा लोक म्हणतात की त्या पक्षाचं काय अस्तित्व असणार आहे. कुणालाही कोणताही पर्याय उघड असतो, पण माणसांची एक व्यक्तिगत विचारधारा जी बनलेली असते, त्या विचारधारेप्रमाणे पंकजा मुंडे या भाजपसाठी, मुळात त्यांचं पंकजा हे आडनावच भाजपच्या स्थापनेनंतर त्या कमळ चिन्ह मिळालं म्हणून मिळालेलं आहे. म्हणजे भाजपचं वय आणि पंकजा मुंडेंचं वय जवळपास सारखं आहे. त्यामुळं भाजपला कमळ चिन्ह मिळालं म्हणूनच त्यांचं नाव पंकजा असं मिळालेलं आहे. त्यामुळं त्या ज्या संस्कारात वाढलेली माणसं असतात, ती सहजासहजी वेगळा विचार करत नसतात. प्रश्न आहे, आपल्याला मिळालेल्या पदाचा किंवा अपेक्षित पदांचा लाभ झाला नाही तर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळूच नाही अशी अपेक्षा होती का? तर ते मिळायला पाहिजे होतं. त्या पात्र होत्या, त्यांनी दोनदा निवडून येऊन ते सिद्ध केलेलं आहे. आता त्यांचे विरोधक त्यांना का मिळावा असा दावा करतात, पण दोनदा निवडून आल्यात, चांगल्या मताने निवडून आल्यात, तर त्यांना ते पद मिळायच्या पात्रतेच्या होत्या. पण याआधी 2 पदं, म्हणजे प्रदेशाचं उपाध्यक्षपद, केंद्राचं सचिवपद, राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणी सचिवपद, महाराष्ट्राचं प्रभारी पद, कोर कमिटी सदस्यपद, हे सगळं त्यांच्याकडे आहे. आणि अजून एक नवा देण्याच्या ऐवजी याच समाजाचा ओबीसी वर्गातला किंवा वंजारी वर्गातला एक वेगळा नेता पुढे आणला पाहिजे असं पक्षाला वाटलं असेल आणि त्यातून ते पद दिलं गेलं असेल. यात पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचा डाव असा हेतू कुणाचा असू शकत नाही आणि ते संपवण्याचा प्रयत्न देखील होऊ शकत नाही. जर पंकजा खरोखरच लोकनेता असतील, लोकातल्या असतील, गोपीनाथ मुंडेंच्या त्या वारस असतील, तर त्यांचं नेतृत्व संपवण्याचा डाव कुणी करू शकत नाही आणि ते कुणी संपवू शकत नाही. पक्षाची गरज, आवश्यकता आणि धोरणं याप्रमाणे काही गोष्टी ठरत असतात आणि त्याप्रमाणे त्या ठरलेल्या आहेत. त्यामुळं पंकजा मुंडेंना खतम करण्याचा प्रयत्न असा दावा कुणी करणं हे वेगळेपणाचं ठरेल आणि पुढे हे सगळं जुळून येईल अशी ही शक्यता नाहीच असं अजिबात नाही आहे. पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे भाजपतली अनेक मंडळी तशीच अस्वस्थ आहेत. जे पंकजा मुंडे यांचं दिसतं, पण जालन्यामधल्या बबनराव लोणीकरांना रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये कधीच बळ दिलं जात नाही, उलट रावसाहेबांचं बळ वाढत चाललंय. बबनराव अस्वस्थ आहेत. लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांच्या सोबत आणखी काही नेते जोडीला दिलेले आहेत, म्हणजे आमदार पवार असतील किंवा रमेश कराड असतील, यांचंही प्रस्थ वाढवणं चाललंय. संभाजी पाटील अस्वस्थ आहेत, पण ती चर्चा होत नसते. तसंच विनोद तावडे अस्वस्थ आहेत, तिकडे बावनकुळे अस्वस्थ आहेत, मुनगंटीवार अस्वस्थ आहेत. राजकारणामध्ये एखाद्याचा दिवस आल्यावरती दुसऱ्याकडं अस्वस्थता होणं स्वाभाविक असतं, पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एका जत्रेत देव म्हातारा होत नसतो आणि एका लुगड्यात बाई म्हातारी होत नसते. तसं आहे, काळ यावा लागतो. प्रत्येक गोष्टीवरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे काळ असतो आणि तो ठरवत असतो की कोणाचे दिवस कधी येणार आहेत. नमस्कार.